विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आज आपण बघणार आहोत सेकंड युनिट टेस्ट म्हणजेच द्वितीय घटक चाचणीच्या क्लास 8चा म्हणजेच 8वीच्या इंग्रजी या विषयाचा 20 मार्कांचा येऊ शकणारा पेपर आणि त्या पेपरमधील दिलेल्या प्रश्नांची आपल्याला लिहिता येऊ शकणारी उत्तरे. आणि त्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. चला तर आपण आता सरळ या पेपरला सुरुवात करूया, जो असणार आहे वर्ग 8वीचा इंग्रजी या विषयाचा द्वितीय घटक चाचणीचा येऊ शकणारा पेपर. तर यामध्ये पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे, कंप्लीट द वर्ड चेन. यामध्ये एक शब्द दिला आहे स्काय, त्याच्या शेवटच्या अल्फाबेटपासून म्हणजे प्रत्येक शेवटच्या शब्दाच्या अल्फाबेटपासून तुम्हाला काय करायचं आहे, एक नवीन शब्द तयार करायचा आहे. तर आपण बघूया, स्कायचा शेवटचा अल्फाबेट आहे वाय, त्यापासून बनवला यार्ड. यार्डचा शेवटचा अल्फाबेट आहे डी, त्यापासून बनवला आपण डव. त्यानंतर डवचा शेवटचा अल्फाबेट आहे ई, त्यापासून बनवूया आपण इयर. आणि इयरचा शेवटचा अल्फाबेट आहे आर, त्यापासून बनवूया आपण रोज. दुसरा शब्द आहे विंड. तर विंडचा शेवटचा अल्फाबेट आहे डी, त्यापासून बनवूया डॉग. डॉगच्या जी पासून गोट, गोटच्या शेवटच्या टी पासून आपण टायगर बनवूया आणि टायगरच्या आर पासून आपण बनवूया रॅम. तर अशा पद्धतीने आपल्याला वर्ड चेन कंप्लीट करता येईल. त्यानंतर क्वेश्चन 2 आहे, मेक ॲटलिस्ट 4 स्मॉल वर्ड्स फ्रॉम फॉलोइंग गिवन स्पेलिंग. दिलेली जी स्पेलिंग आहे त्या स्पेलिंगमध्ये जे शब्द किंवा जे अल्फाबेट्स दिले आहेत त्या अल्फाबेट्सचा वापर करून तुम्हाला मिनिमम 4 वर्ड्स बनवायचे आहेत. तर कोणते 4 वर्ड्स बनवू शकतो आपण? एक बनवू RATE रेट, दुसरा बनवू DATE डेट, त्यानंतर बनवूया TAX टॅक्स आणि एक शब्द बनवूया आपण READ रीड. तर अशा पद्धतीने आपण त्या स्पेलिंगमधून 4 वर्ड्स बनवू शकतो. त्यानंतर आहे राईट द नाऊन फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. दिलेल्या शब्दांचे तुम्हाला नाऊन फॉर्म्स लिहायचे आहेत. पहिला शब्द आहे डेडिकेट, तर त्याचा नाऊन फॉर्म होतो डेडिकेशन. दुसरा शब्द आहे ट्रीटमेंट, तर त्याचा जो नाऊन फॉर्म लिहिला जाऊ शकतो तो असतो ट्रीटमेंट, म्हणजेच MENT आपल्याला त्याला लावायचं आहे. तिसरा शब्द आहे त्याच्यामध्ये इगर, तर त्याचा नाऊन फॉर्म आपल्याला बनवायचा आहे इगरनेस, NESS लावायचा आहे. आणि चौथा शब्द आहे रिअलाइज, तर त्याचा एक जो नाऊन फॉर्म बनेल तो बनेल रिअलायझेशन, म्हणजेच ई काढायचा आहे आणि ATION त्याला आपल्याला लावायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण दिलेल्या शब्दांचे या ठिकाणी नाऊन फॉर्म्स बनवू शकतो. त्यानंतर क्वेश्चन 4 पहा, राईट अ शॉर्ट मेसेज टू युअर फ्रेंड. तुमच्या मित्राला एक छोटासा शॉर्ट मेसेज लिहायचा आहे ऑन युअर बर्थडे, तुमच्या बर्थडेच्या निमित्ताने. तर कसा लिहू शकतो आपण? तो असा लिहू आपण, प्लीज कम ऑन माय बर्थडे ॲट धिस संडे. या रविवारला तू माझ्या बर्थडेला ये. असा एक शॉर्ट मेसेज आपण इंग्लिशमध्ये यामध्ये लिहू शकतो. त्यानंतर बघा क्वेश्चन 5 काय म्हणतोय, राईट द पास्ट टेन्स ऑफ द फॉलोइंग. दिलेल्या शब्दांचे तुम्हाला पास्ट टेन्स लिहायचे आहेत. जसं पहिला आहे गो, त्याचा पास्ट टेन्स होतो वेंट. सिंग, सिंगचा पास्ट टेन्स लिहूया आपण सॅंग. त्यानंतर आहे कीप, कीपचा पास्ट टेन्स होणार केप्ट. आणि चौथा आहे स्टार्ट, तर त्याचा पास्ट टेन्स लिहू शकतो आपण स्टार्टेड. ठीक आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन 6 काय म्हणतोय, राईट द प्ल्युरल्स ऑफ द फॉलोइंग. दिलेल्या शब्दांचे तुम्हाला प्ल्युरल्स म्हणजे अनेक वचन लिहायचे आहे. पहिला आहे लिव्ह, तर त्याचा अनेक वचन होतो लिव्ज. दुसरा आहे स्टोरी, त्याचा अनेक वचन होतो म्हणजे प्ल्युरल होतो स्टोरीज. त्यानंतर आहे मॅन, त्याचा आपण प्ल्युरल लिहूया मेन. आणि चौथा आहे बुक, तर त्याचा आपण प्ल्युरल लिहूया बुक्स. क्वेश्चन 7 आहे यामध्ये, तो चुकीने 5 आला असेल. तो बघा काय आहे, राईट एनी स्टोरी ऑफ युअर ओन विथ अ टायटल. कोणती एक तुम्हाला काय करायची आहे, स्टोरी लिहायची आहे. एक सुटेबल त्याला टायटल पण द्यायचं आहे. तर आपण या ठिकाणी बघा पहिल्यांदा स्टोरी लिहून घेऊया. तर स्टोरी एक आपल्या मताने लिहायची आहे. जसं मी या ठिकाणी तुम्हाला एक स्टोरी सांगतोय. वन्स देअर वॉज अ थर्स्टी क्रो, ही सर्च्ड फॉर वॉटर हिअर अँड देअर बट ऑफ नो यूज. फायनली ही फाउंड an earthen pot. He went to the pot, but the water level in the pot was low, so he dropped some stones in water. As the water level grew up, he drank the water and flied away. तर ही एक स्टोरी दिलेली आहे. ही स्टोरी आपण लिहिण्याचा प्रयत्न केला आणि या स्टोरीचं जे टायटल आहे ते असेल थर्स्टी क्रो. तर
या पद्धतीने आपण ही एक छोट्याशा शब्दांमध्ये काय करू शकतो, स्टोरीसुद्धा लिहू शकतो. तर एकंदरीत आजचा हा जो व्हिडिओ आहे हा विशेष करून मी वर्ग 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो होतो, ज्यामध्ये आपलं पाहिलं सेकंड युनिट टेस्ट म्हणजे द्वितीय घटक चाचणीचा हा पेपर 20 मार्कांचा येऊ शकणारा असाच पेपर तुम्हाला येईल किंवा याच पॅटर्नवर तुम्हाला द्वितीय घटक चाचणीमध्ये म्हणजे सेकंड युनिट टेस्टमध्ये पेपर येणार आहे. तेव्हा या व्हिडिओला आपण मुळीच मिस करू नका. हा व्हिडिओ आपण पाहिल्यानंतर जास्तीत जास्त 8वीच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. आणि सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. असेच आपल्याला व्हिडिओज हवे असतील सेकंड युनिट टेस्ट आणि सेकंड सेमिस्टरचे सर्व 3री पासून तर 10व्या वर्गाची, तर त्यांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये घटक चाचणी 2 किंवा द्वितीय सत्र परीक्षा या नावाने देण्यात आलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण तेही आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये मी आपली पुन्हा भेट घेणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.